हाउ इज द जोश? मॉर्निंग में तो हाई ही होना चाहिए ना, इतना न्यूट्रिशियस आपने सब सुना। कैसा है जोश? हाई, ओके। सो खाना खाने के बाद क्या करते हैं अपन? एनर्जी आती है, बराबर है। एनर्जी आने के बाद अपन स्कूल क्यों आते हैं? स्कूल क्यों आते हैं? पढ़ाई करने। सो आई एम डॉक्टर शीतल पगार, पीडियाट्रिशियन। स्टडी स्किल्स के बारे में बोलने वाली हूँ, ठीक है। मराठी जास्ती चांगलं राहील की हिंदीमध्ये सगळं मिक्स बोललं तरी चालेल ना? ओके। सो जास्ती वेळ नाही आहे माझ्याजवळ, फक्त मॅक्सिमम 10 मिनिटात मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, स्टडी स्किल्स हे खूप इम्पॉर्टंट आहे। याच्यामध्ये तुम्ही जर प्रॉपरली प्लॅन केलं, प्रॉपरली तुमचं चॉकआउट जर केलं तुमचं स्टडीचं तुम्ही, तर तुम्ही सुद्धा बाकीच्या मुलांसारखे मेरिटमध्ये येऊ शकता, टॉप करू शकता। फक्त हे बघा की कोणाला काही इलनेस तर नाही आहे, घरामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही आहे। तुमच्या पाटील मॅडम आहे, प्रतिभा पाटील, त्या सायको मॅडम इकडे या। अरे पेखे, सो सॉरी, प्रतिभा पेखे मॅडम, ओके। सो मॅडम सायकोलॉजिस्ट आहे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। जर घरी प्रॉब्लेम असेल, शाळेमध्ये कुठला मुलगा किंवा मुलगी बुली करत असेल, गँगिंग होत असेल, तर याच्याने सुद्धा तुमचं अफेक्ट होऊ शकतं स्टडीजवर। तर मॅडमला जाऊन तुम्ही ते सांगायला पाहिजे। कोणाकोणामध्ये स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी असते, कोणाला कधी कधी मॅथ्सचे कॅल्क्युलेशन्स जमत नाही, तर अशा मुलांनी सुद्धा मॅडमकडे जायचं। आम्ही इथे राहणार नाही आहे, तुमच्यासोबत कोण राहणार आहे? तुमच्या सायकोलॉजिस्ट मॅडम राहणार आहे। तर घरातले प्रॉब्लेम आहे, बुलिंग जर होत असेल, तुमचं दुसरं गँग असेल ग्रुपमध्ये, ते तुम्हाला अभ्यासात तंग करत असतील किंवा ते दुरून जरी तुम्हाला चिडवत असतील, त्याच्याने तुमचा अभ्यास अफेक्ट होत असेल, तर प्लीज तुम्ही तुमच्या मॅडमशी, कन्सर्न मॅडमशी, तुम्ही क्लास टीचरशी पण जमत नसेल तर मॅडम सायकोलॉजिस्ट आहे, तुमचे छोटे मोठे सगळे जे प्रॉब्लेम आहे सगळ्यात पहिले आई वडिलांना सांगायचं आणि दुसरं म्हणजे तुमच्या सायकोलॉजिस्ट मॅडमला, ओके। सो दिस इज, आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर दॅट यू बी फ्रेंडली विथ हर, सो दॅट तुमचं अर्ध तिथले जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊन जातील, ओके। आणि बाकीच्यांना जर काही हेल्थ इश्यूज असतील, अनिमिया असेल, अँझायटी वाटत असेल, डिप्रेशनचे पूर्ण आपल्याला माहीत नसतात काय सिम्पटम्स आहेत, पण झोप लागत नाही, भूक लागत नाही, कॉन्स्टंट हेडेक होत असतं, तर हे डिप्रेशनचे साईन्स आहेत। सो हेडेक इज बिकॉज एन्झायटी बद्दल ऐकलंय? खूप स्ट्रेस जर आपण घेतला, एक नॉर्मल प्रमाणाचा स्ट्रेस ठीक आहे, पण खूप स्ट्रेस जर घेतला तर एन्झायटी होते, बरोबर आहे। त्याच्यामध्ये तुमचा हार्ट रेट वाढतं, ब्रीथिंग वाढतं, कारण आपण इम्प्लिमेंटेशनपेक्षा आपण विचार, ओव्हर थिंकिंग जास्ती करतो, पण जेव्हा आपण एक्सप्रेस करत नाही, कम्युनिकेट करत नाही, त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं मॅडमशी कम्युनिकेट करा। सो कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट। मग पोटात दुखतं, डोक्यात दुखतं, हे सगळं हेडेक, ॲब्डोमिनल पेन, ये जो सारे पेन जो चीज़ है वो एंजाइटी के कारण होते हैं। बच्चे जब इंटरनलाइज करते हैं, जेव्हा तुम्ही कुठलंही तुमचं टेन्शन आलं, स्ट्रेस आलं, तर तुम्ही ते इंटरनलाइज करतात, तुम्ही बाहेर त्याला एक्सटर्नलाइज करायचा प्रयत्न करा। म्हणजे आपल्या ज्या डोक्यातले विचार आहे, आपल्या पोटातले विचार बाहेर काढा। तुमचं जे टेन्शन असेल ते जर बाहेर नाही काढलं तर डोकं दुखतं आणि पोट दुखतं, ठीक आहे। सो हे सगळे